नमस्कार सगळ्यांना. आज आहे 29 डिसेंबर. तर आज पुन्हा एकदा वाटप सुरू होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबर महिन्याचं जे वाटप आहे, डिसेंबर महिन्याचे ₹1500 ते यायला चालू झालेले आहेत शुक्रवारपासूनच. त्याच्यामुळे आज पण पैसे, काल पण महिलांना पैसे पडले, तर आज पण पडतीलच. काल पहिल्या टप्प्यात शुक्रवारी बऱ्याच महिलांना पैसे पडले. दुसऱ्या टप्प्यात काल पण पैसे आले महिलांच्या खात्यात आणि आज पण पैसे येणार आहेत. ठीक आहे. तर हे झालं डिसेंबरचा हप्ता वाटप तर चालू झालेलं आहे. पण आता बऱ्याच महिला लाभापासून वंचित आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांना फॉर्मच भरता नाही आलेला. ठीक आहे. जेव्हा मुदतवाढ दिली होती, तेव्हा 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती, तेव्हा बऱ्याच महिलांना सर्व्हर डाऊनमुळे किंवा खूप गर्दी असल्यामुळे फॉर्म भरता नाही आले. आता त्या महिलांना पुन्हा संधी मिळणार का? काय नक्की काय आहे, की परत योजनेत मुदतवाढ होणार आहे का? याचं जे प्रश्न आहेत ते बऱ्याच महिलांना पडलेले आहेत. त्याची आन्सर, त्याचे उत्तरं किंवा काय आहे ते आदित्य तटकरे मॅडमने दिलं आहे. त्यांनी एका माध्यमांशी बोलताना मुदतवाढीविषयी काही विधान केलं आहे. ते विधान काय असणार आहे, ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तसेच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की मुदतवाढीचा काय विषय आहे किंवा होणार आहे की नाही. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. ठीक आहे. कारण मुदतवाढ होणं आता इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच महिला लाभापासून वंचित आहेत. सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना आली, ठीक आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती किंवा फॉर्म भरण्याची डेट 31 ऑगस्ट अशी होती. पण बऱ्याच महिला या लाभापासून वंचित होत्या किंवा बऱ्याच महिलांचं काही कारणास्तव त्या फॉर्म भरू शकल्या नाहीत. म्हणून ती जी डेट आहे, ठीक आहे, ती डेट वाढवून किती करण्यात आली आहे? 30 सप्टेंबर. ठीक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत डेट वाढवली. परत महिलांना 1 महिना दिला होता की मुदतवाढीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी. मग महिलांनी फॉर्मही भरले. बऱ्याच महिलांनी त्या कालावधीत फॉर्म भरले. पण परत असं झालं की बऱ्याच महिलांचे काही महिलांचे तर अकाउंटच नव्हते. बऱ्याच महिलांचा आधार किंवा काही कागदपत्रांचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती डेट आहे ती 15 ऑक्टोबर करण्यात आली होती. ठीक आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. 15 ऑक्टोबर ही लास्ट डेट होती. पण तेव्हा जो फॉर्म होता 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीत जाऊन भरायचा होता. तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध नव्हता तो फॉर्म. ठीक आहे. तर तेव्हा काय झालं होतं, बऱ्याच महिलांचे फॉर्म राहिले होते. त्याच्यामुळं एकच गर्दी झाली अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी सेविकांकडे खूप जास्त गर्दी झाली. त्यामुळे सर्व्हर पण डाऊन झाला. त्याच्यामुळे बऱ्याच महिला लाभापासून वंचित राहिल्या किंवा त्यांना फॉर्मच भरता नाही आले. तर अशा महिलांसाठी पुन्हा संधी मिळणार आहे का? तसंच योजनेत मुदतवाढ होईल का? झाली तर ती कधीपर्यंत होईल? कशी होईल? काय होईल? कुठे फॉर्म भरायचा? ऑनलाईन किंवा ऑफलाईन? हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुमचं पण फॉर्म भरायचं राहिलं असेल, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही न्यूज आहे किंवा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर परत एकदा किंवा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल नव्याने, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तुम्हाला कळणार आहे की नक्की मुदतवाढ होणार आहे की नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे पैसे येत आहेत. पैसे पहिल्यापासून येत आहेत. त्यामुळे तुम्हाला पण वाटत असेल की आम्हाला तर फॉर्मच नाही भरता आला. तर तुम्ही आत्ता पण फॉर्म भरू शकताय का? ते आपण सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबरचा जो हप्ता आहे तो झालेला आहे जमा. ठीक आहे. ₹1500 जे डिसेंबरच्या हप्त्याचे आहेत ते शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात आहे. डिसेंबरचा हप्ता यायला चालू झालेला आहे. ठीक आहे. ते पैसे पण जमा झालेत. जमा झाल्याचा मेसेज पण, बँकेचा मेसेज पण आहे. बँकेचा मेसेज पण महिलांना आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला बँकेचा मेसेज येत नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे त्या व्हिडिओमधनं. तो व्हिडिओ नवीन येईलच की तुम्हाला कसं चेक करायचं स्टेटस. ठीक आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला नव्याने सांगणार आहे. तर तो पण व्हिडिओ पहा. मी तुम्हाला लिंक देईलच. ठीक आहे. महिला खूप खुश आहेत, कारण त्यांना सगळे हप्ते आता जुलैपासून, ते बघा महिलांना आता काय झालं आहे, जुलै, ठीक आहे, जुलैपासून ते डिसेंबर हे सगळे हप्ते आता महिलांच्या खात्यात क्लिअर झालेले आहेत, आलेले आहेत. ठीक आहे. महिलांना डायरेक्ट ₹9,000 आता खात्यात पडलेले आहे. त्यांचे सगळे पैसे क्लिअर झाले. तरी काही महिलांचे राहिलेत अजून, माहिती आहे, पण त्यांचे पण टप्प्याटप्प्याने येऊन जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे पडणार आहेत या डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरपर्यंत. सगळ्यांच्या महिलांच्या खात्यात हे 9 हप्ते जे आहेत किंवा हे ₹9,000 आहेत, सॉरी, ₹9,000 जे आहेत किंवा पूर्ण 6 हप्ते आहेत ते क्लिअर होणार आहेत, पडून जाणार आहेत. ठीक आहे. तसंच महायुती सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. ते देवेंद्र फडणवीसजी म्हणालेच होते की या डिसेंबर अखेरपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येतील. राहिलेला पैसे असो किंवा डिसेंबरचा हप्ता असो, सगळे पैसे तुम्हाला या खात्यात पडतीलच, पण डिसेंबरच्या अखेरपर्यंत. त्यामुळे त्यांचं आता आव्हान किंवा आश्वासन दिलं होतं ते पण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. आता अजून काही पुढचं असेल किंवा ₹21 पण जे आश्वासन आहे ते पण लवकरच पूर्ण करतील अशी आशा आहे. कारण ते म्हटलेत की आदित्य तटकरे मॅडम पण म्हटल्या की मार्चपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल महिलांना. म्हणजे मार्चपर्यंत आपल्याला 1500 हप्ता मिळेलच. पण मार्चनंतर जे आहे ते तुम्हाला ₹21 मिळण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्प अधिवेशन जे असतं ते मार्चमध्ये असतं. त्यामुळे मार्चमध्ये जो काय निर्णय होईल ₹21 बाबत, आणि तेव्हाच तुम्हाला पैसे जे आहेत ते यायला चालू होतील. ठीक आहे. आता आपण बघूयात. बघा, लाडक्या बहिणींना खुश खबर.
मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. नव्या नोंदणीसाठी होणार मुदतवाढ. ठीक आहे, आता ही मुदतवाढ होणार की नाही याचा सविस्तर न्यूज आपल्या चॅनलवर आहे. आपल्या पुढे बघा, आपण बघूयात. लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. अर्ज न केलेल्या बहिणींना नोंदणीची संधी मिळणार. वाचा काय म्हणाला मंत्री आदित्य तटकरे. आता हे जे प्रश्न आहेत ते बऱ्याच महिलांना पडलेत की मुदतवाढ होणार का, आम्ही फॉर्म नाही भरला वगैरे वगैरे, किंवा मग आम्हाला असे प्रॉब्लेम होते, त्यामुळे फॉर्म नाही भरता आला, किंवा गर्दी होती, किंवा सर्व्हरच डाऊन होता. तर आता मला मुदतवाढ मिळणार का, किंवा पुन्हा संधी मिळणार का, ते बघूयात काय म्हणाले आदित्य तटकरे मॅडम. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. या योजनेला आता मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, शक्यता तर नक्कीच आहे. आपण काय काय बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बघूयात. महायुतीला विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत. लाडकी बहीण योजना मुदतवाढ देण्याची शक्यता, नव्याने अर्ज करण्यास मिळण्याची शक्यता. ठीक आहे, म्हणजे शक्यता तर नक्कीच आहे. बघूयात. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो. ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे. याच संदर्भात आता महाराष्ट्र सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत राज्यातील 2,34,00,000हून अधिक महिलांनी नोंदणी केली असून त्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यासोबतच ज्या महिलांचा आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नव्हता अशा महिलांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळत आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला आता मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हणाला की अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती. आत्तापर्यंत 2.5 कोटीहून अधिक महिलांनी आपल्या नावांची नोंदणी केली आहे. यापुढे नव्याने नोंदणी करायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाल्यास त्याचा लाभ ज्या महिलांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा महिलांना नक्कीच होईल. म्हणजे तेव्हा 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती, पण अजून पण जरी आता ह्याचा जो निर्णय आहे की मुदतवाढीचा निर्णय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीतच घेण्यात येणार आहे. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जो काही निर्णय होईल तो होईल आणि तुम्हाला कळवण्यात येईल. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आधार सेटिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 महिलांना डिसेंबर महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ठीक आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता तर आला, पण आता हे जे म्हणले की मुदतवाढ होणार का नाही त्याचा निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल आणि जो काही निर्णय होईल तो महिलांना कळवण्यात येईल. मुदतवाढ झाली तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण गरज आहे, बऱ्याच महिला वंचित राहिलेल्या आहे फक्त फॉर्म न भरण्याच्या कारणामुळे. जर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमचा अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही तुमचे बँक अकाउंट काढून ठेवा, कागदपत्रे जमा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे मुदतवाढ झालीच तर प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही लगेच फॉर्म भरू शकता. परत गर्दी होण्याची वाट बघू नका, किंवा सर्व्हर डाऊनची होऊ शकतं. सर्व्हर डाऊन पण होतं कारण बऱ्याच ट्रान्झॅक्शन किंवा काय म्हणतो आपण बऱ्याच ॲक्शन होत असतात त्या वेबसाईटवर, त्याच्यामुळे सर्व्हर डाऊन होऊ शकतो. एकसाथ खूप जास्त ॲक्शन झालं की सर्व्हर डाऊन होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुदतवाढ होईलच असं वाटतंय. शक्यता तर आहे जास्तीत जास्त, पण तरी पण तुम्ही तुमचे बँक अकाउंट काढून ठेवा. तुमचं रेशन कार्डचं व्यवस्थित करून ठेवा, अपडेट करून ठेवा. तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र आहेत ते तुम्ही जमा करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मुदतवाढ होईल तेव्हा लगेच तुम्हाला फॉर्म भरता येईल. ठीक आहे, तर तुम्हाला मुदतवाढ हवी आहे की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाचे फॉर्म भरायचे राहिले त्यांनी सांगा, म्हणजे आपल्याला कळेल नक्की किती लोकं राहिलेत किंवा किती महिला राहिल्यात आपल्याला फॉर्म भरायचे. ठीक आहे, त्यामुळे नक्की कमेंट करा. तुम्हाला वाटत असेल की फॉर्म मुदतवाढ व्हावी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, धन्यवाद.